नमस्कार, मी अश्विनी पुन्हा एकदा तुमचं एका नवीन रेसिपीमध्ये स्वागत करते। मकर संक्रांती स्पेशल आज की नाही आपण तिळाची वडी आणि तिळगुळाचे लाडू बनवणार आहोत। कुठलाही पाक न बनवता अगदी कुकरच्या 2 शिट्ट्यांमध्ये की नाही आज आपण ही रेसिपी बनवणार आहोत। अतिशय सॉफ्ट आणि मस्त अशी ही वडी आणि लाडू तयार झालेले आहेत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। सर्वात आधी तर इथं मी 1 वाटी तीळ घेतलेले आहेत। इथं मी देशी तीळ घेतलेले आहेत, तुम्ही पांढरे तीळही घेऊ शकता। आणि अर्धी वाटी शेंगदाणे घ्यायचे आहेत। ज्या वाटीने आपण तीळ आणि शेंगदाणे मोजून घेतलेले आहेत ना, त्याच वाटीने आपल्याला गूळ मोजून घ्यायचा आहे। इथं गूळ मी चिरून घेतलेला आहे, बारीक चिरून 1.5 वाटी गूळ घ्यायचा आहे आपल्याला। शक्यतो गूळ बारीक चिरून घ्या। इथे बघा 1 वाटी तीळ, अर्धी वाटी शेंगदाणे आणि 1.5 वाटी गूळ घेतलेला आहे। हे जे प्रमाण आहे ना ते मोजूनच घ्यायचे, मोजून घेतलं तरच तुमची वडी आणि लाडू व्यवस्थित होतील। तर आता इथे बघा कुकर घेतलेला आहे, कुकरमध्ये पाणी घातलेलं आहे थोडंसं आणि एक स्टँड ठेवले आणि कुकरच्या डब्यामध्ये की नाही गूळ घातलेला आहे। डब्बा पॅक झाकून घ्यायचा आहे जेणेकरून पाणी गुळामध्ये जाणार नाही आणि कुकरच्या 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आपल्याला। कुठलाही पाक न बनवता आज आपण तिळाची वडी आणि तिळगुळाचे लाडू बनवणार आहोत। आता इथे बघा 2 शिट्ट्या होतात कुकरच्या, तोपर्यंत आपण तीळ भाजून घेऊयात। मीडियम गॅसवरती आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहेत। छान असे फुगेपर्यंत आपल्याला तीळ भाजायचे आहेत। तीळ भाजताना ना फुल गॅसवरती भाजायचे नाहीत, मीडियम गॅसवरतीच भाजायचे आहेत आणि छान तीळ भाजून घ्यायचे आहेत, एकदम खमंग असे। तीळ तडतडायला लागले की समजायचं की आपले तीळ भाजून तयार झालेले आहेत। इथे बघा मीडियम गॅसवरती मी तीळ भाजून घेते। इथे आता कुकरच्या 2 शिट्ट्या झालेल्या आहेत। गॅस बंद करून द्यायचा आहे आणि तीळही छान आपले भाजून तयार झालेले आहेत, बघू शकता तुम्ही। याला आता मी काढून पूर्णपणे थंड करून घेणार आहे। आता लगेच आपण अर्धी वाटी शेंगदाणे भाजून घेणार आहोत। मीडियम गॅसवरती शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत। गॅस फुल करून भाजायचे नाहीत, नाही तर लगेच शेंगदाणे करपतात। खरपूस असे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत। तर इथं बघा आपले हे शेंगदाणे भाजून तयार झालेले आहेत। याला आता पूर्णपणे थंड करून घेणार आहे आणि याची जी साल आहे ना ती काढून घेणार आहे। इथे बघा शेंगदाणे आणि तीळ पूर्णपणे थंड झालेलं आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये की नाही जाडसर असं आपण याला बारीक करून घेणार आहोत। सर्वात आधी तर शेंगदाणे बारीक करून घेते मी। खूप जास्त बारीक करायचं नाही, जाडसर असं बारीक करायचं आहे आपल्याला। शेंगदाणे बारीक करून घेतले तर आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये लगेच आपण तीळ बारीक करून घेणार आहोत। एका ताटाला तूप लावून घेते। ज्या ताटामध्ये आपल्याला तिळाची वडी बनवायची आहे ना त्या ताटाला तूप लावून घ्यायचं आहे। सगळीकडे पसरून घ्यायचं आहे बघा तूप। आता इथे बघा आपल्या कुकरच्या 2 शिट्ट्या झालेल्या आहेत। पूर्ण हवा जाऊ दिली आहे कुकरमधली आणि अलगद असं आपल्याला हे झाकण काढायचं आहे जेणेकरून गुळामध्ये पाणी जाणार नाही। तर बघा इथं गूळ पूर्णपणे वितळलेला आहे। थोडेफार जर एखादा खडा वाटत असेल तर तो वितळून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीचा आपला गूळ पूर्ण वितळून तयार झालेला आहे। आता यामध्ये 2 चमचे तूप घालत आहे, साजूक तूप। तूप घातल्यामुळे की नाही वडीला छान चमक येते। तर इथे तूप घालून पुन्हा एकदा याला छान मिक्स करून घेते बघा। याला आता छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि तीळ आणि शेंगदाणे जे आपण बारीक करून घेतले होते ना त्यामध्ये हे मिश्रण घालून घ्यायचं आहे। आता माझं मिश्रण थोडंसं जास्त आहे त्यामुळे मी एका कढईमध्ये घेतलेलं आहे आणि जो हा गुळाचा पाक बनवलेला आहे ना आपण तो त्यामध्ये घालत आहे। जर तुमचं थोडंसं जर असेल तर तुम्ही डायरेक्ट डब्यामध्ये तिळाचं आणि शेंगदाण्याचं मिश्रण घालू शकता। आता सर्व गुळाचा पाक मी यामध्ये घालून मिक्स करून घेणार आहे बघा। गरम गरमच मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेच गरम असतानाच ज्या ताटाला तूप लावून घेतलेलं आहे ना त्या ताटामध्ये की नाही आपण हे मिश्रण काढून घेणार आहोत। इथे बघा स्पॅच्युलाच्या साहाय्याने किंवा एखाद्या वाटीच्या साहाय्याने एक प्लेन करून घ्यायचं आहे आणि गरम गरमच असताना की नाही आपल्याला याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत। आवडीनुसार छोट्या मोठ्या तुम्ही वड्या बनवू शकता। थोडंफार कोमट झाल्यानंतरही तुम्ही हे करू शकता, पण इथं आता थोडंसं गरम आहे तेव्हाच मी याच्या वड्या पाडून घेते आणि लाडूसाठी थोडंसं मिश्रण मी बाजूला काढून ठेवलेलं आहे। खूप छान वड्या तयार होतात। तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल, तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली आहे की नाही ते। तर इथे बघा मी ह्या वड्या बनवून घेतलेल्या आहेत। आता वड्या छान आपल्या सेट होत आहेत तोपर्यंत मी लगेच लाडू बनवून घेते।
गरम गरम असतानाच आपल्याला लाडू बनवून घ्यायचे आहेत. आणि लाडूचं जर मिश्रण तुम्हाला वाटत असेल की थोडंसं घट्ट झालेलं आहे, थंड झालेलं आहे, तर काय करायचं, मिक्सरला फिरवून घ्यायचं. लाडू बनवताना की नाही पटकन बनवल्या जातात. आपल्या हाताची उष्णताही लाडूला लागते, त्यामुळे की नाही लाडू खूप छान तयार होतात. तर इथे बघा छान असे हे लाडू मी बनवून घेतलेले आहेत. हव्या त्या आकाराचे लहान मोठे तुम्ही लाडू बनवू शकता. मकर संक्रांती स्पेशल आज आपण छान असे लाडू आणि तिळाच्या वड्या बनवलेल्या आहेत. नक्की तुम्ही ही रेसिपी एकदा बनवून बघा आणि अगदी खूप सोपी आहे, कुणालाही सहज जमेल इतकी ही सोपी रेसिपी आहे. कुठलाही पाक न बनवता अगदी कमी वेळामध्ये खूप छान अशा ह्या वड्या आणि लाडू तयार झालेले आहेत. आता आपली वडी छान सेट झालेली आहे, तुम्हाला दाखवते बघा. किती सुंदर अशा आपल्या ह्या तिळाच्या वड्या तयार झालेल्या आहेत. परफेक्ट अशी ही रेसिपी आहे, अगदी पहिल्याच प्रयत्नामध्ये तुम्हाला जमेल. तर छान अशा आपल्या ह्या तिळाच्या वड्या आणि तिळगुळाचे लाडू तयार झालेले आहेत. संक्रांत झाली की आपण हळदी कुंकू करतो, तर हळदी कुंकासाठी ह्या वड्या आणि लाडू तुम्ही नक्की बनवून बघा. खूप सोपी पद्धत आहे. बघू शकता लाडूही किती छान आपले तयार झालेले आहेत. तुम्हाला एक वडीही दाखवते मी. किती छान अशी एकदम मऊसूत आणि तोंडामध्ये टाकताच विरघळणारी एकदम सॉफ्ट अशी आपली ही वडी तयार झालेली आहे. तसेच लाडू पण खूप छान तयार झालेला आहे. तर नक्की बनवून बघा. एकाच मिश्रणापासून आपण तिळाचे लाडू आणि तिळाची वडी बनवलेली आहे. तुम्हीही एकदा नक्की बनवून बघा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.